नेमकं काय काम करतो आणि कशा प्रकारे तुला त्रास सहन करायला लागतो? तिथं आम्हाला अँग्लोज देत नाही, मास्क देत नाही, हेल्मेट देत नाही, काय पण देत नाही. तिथं ठेकेदार आमचा अशोक पवार आहे, संतोष कदम आहे. तो काही सुविधा देत नाही. आमच्यावर घाण पडलं तर पण इकडं चौकीला गेलो तर पण बोललो तर पाणी दे बोललो तर पाणी पण देत नाही. आम्हाला तसंच जावं लागतं घरी. दिवसातून साहेब 7:30 ते 1:30 वाजेपर्यंत ड्युटी आहे साहेब आमचं. काय देत नाही. आजारी आहे, पडलो साहेब आजारी. पहिलं पडलं, छातीमध्ये तकलीफ आहे, डोकं दुखतो साहेब वासमुळं. पुन्हा घाण वास येतं साहेब, काय करणार. काय पण मदत करत नाही साहेब. काही सुविधा दिलं नाही आतापर्यंत. आम्ही मागायला गेलो तर डायरेक्ट बोलतो घरी बसा तुम्ही. यांची मालक बीएमसी आहे. कॉन्ट्रॅक्टर आज 7 महिन्यांनी बदलतो. पगार वाटपासाठी ठेवलेला आहे. बीएमसीच्या चौकीमध्ये परमनंट कामगारांना तिथे देतात. पाण्याची सोय आहे. यांना विचारा, यांना आंघोळीचं काय पण देत नाही, पाणी पण देत नाही. मागायला गेलो तर बोलतात घरी जावा, घरी दिवायचं तुम्ही, घरी जाऊन दिवायचं बोलतो. पाणी हातपाय दिवायचं असलं तर घरी जाऊन दिवायचं बोलतो. बसमध्ये तुम्हाला बाकीचे लोक काय बोलतात? बसमध्ये बसू देत नाही आम्हाला. म्हणजे इकडं बसलो तर ते लोक तिकडे जातात. तर ट्रेनमध्ये पण बाजूला बसत नाही कोणी आमच्या. एवढा वास येतो आमच्या अंगाचं.